आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। पुणे अँटी करप्शन ब्युरोची मोठी कारवाई पाहायला मिळते। 8 कोटी रुपये लाच मागणारे 2 जण रंगे हात ताब्यात घेण्यात आले। अँटी करप्शन ब्युरो पुणे यांनी 5 डिसेंबर रोजी मोठी कारवाई केलेली आहे। सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे। तब्बल 8 कोटींची लाच मागणाऱ्या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही कारवाई विश्वमानगर पोलीस स्टेशन पुणे या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे। सध्या आपण बघतोय अशा पद्धतीने 8 कोटी रुपयांची लाच मागण्यात आलेली होती आणि या संदर्भातली टिप मिळताच पुणे अँटी करप्शन ब्युरोने ही कारवाई केली। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, बघा, पंतप्रधानांचं एक भाषण आहे, कितने तेजस्वी है ये लोग, त्याच्यावरती कितीतरी मीम्स आहेत। तसंच हे गृहस्थ कितने तेजस्वी है ये लाचखोर अशी म्हणायची वेळ महाराष्ट्रात आली आहे। हे जे प्रकरण आहे ते लिक्विडेशनचं आहे। एक सोसायटी आहे, त्या सोसायटीला लिक्विडेशन मध्ये काढलंय। जुन्या आणि नवीन सभासदामध्ये वाद आहे आणि त्या वादामध्ये मध्यस्थी करण्यासाठी सहकार विभागातला क्लास 1 अधिकारी आणि एक सीए या दोघांनी मिळून ही लाच मागितली। किती मागावी प्रज्ञा? 3 कोटी रुपये थेट, आणि पुढे कोणाला लिक्विडेशनचं टेंडर द्यायचं त्यासाठी 5 कोटी रुपये, म्हणजे एकूण 8 कोटी रुपयाची लाच मागितली। त्यापैकी 30 लाख रुपयाचा पहिला हप्ता स्वीकारत असताना शनिवार पेठेत त्यांना पकडलं काल संध्याकाळी 5:45च्या दरम्यान, आणि आता मग त्यांच्यावरती पुढची कारवाई सुरू आहे। हे सगळं प्रकरण बघितलं तर असं लक्षात येत आहे की यांचं धाडस बघितलं की 8 कोटी रुपयाची लाच आपण मागू शकतो, ती पचवू शकतो। तर याच्या आधी यांनी किती अशी प्रकरणं केलीत असा प्रश्न पडावा असं हे सगळं प्रकरण आहे। आता ह्या दोघांना विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे। त्यांच्यावरची उर्वरित कारवाई होईल, त्यांच्या घराची झाडाझडती होईल आणि मग महाराष्ट्राला कळेल की या सहकार विभागातल्या क्लास 1 अधिकाऱ्याकडे किती एकूण संपत्ती आहे। पण असं म्हटलं जात आहे की हा जो 1 लाख स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे त्या प्लॉटच्या संदर्भातली ही महाराष्ट्रातली कदाचित सगळ्यात मोठी पहिली कारवाई असावी। खरंय, आणि अर्थातच या कारवाईमुळे या आधी सुद्धा अशा पद्धतीने किती लाच मागितली होती याचा सुद्धा भांडाफोड कदाचित होऊ शकेल। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी राहुल।